नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आलेला आहे इलेक्ट्रिक स्कूटरचा लीड ॲसिडचा बॅटरी चार्जर. आपण पाहू शकता मित्रांनो, हा बॅटरी चार्जर 48 वोल्ट 4 अँपिअरमध्ये आहे. आपण प्रथम AC वोल्टेज देऊन चार्जर चालू करून पाहूया. आपण पाहू शकता मित्रांनो, चार्जरचं इनपुट आहे पण तो चार्जर आउटपुट देत नाही आहे. आता आपल्याकडे एक बॅटरी आहे, त्याला लावून बघूया आपण. पहा मित्रांनो, चार्जर सुरू होत नाही, फॅन पण सुरू होत नाही. या चार्जरमध्ये आज काय प्रॉब्लेम आहे ते आपण पाहूया. प्रथम आपण चार्जर खोलून घेऊ. सर्व स्क्रू वगैरे आहेत ते रिमूव्ह करून घेऊ. स्क्रू रिमूव्ह करून झालेले आहेत. आता आपण चार्जरचं प्लास्टिकचं केस आहे ते बाजूला काढून घेऊया. याच्यामध्ये प्लास्टिक लॉक असतात, काढण्यात थोडं प्रॉब्लेम होतो. हे पहा मित्रांनो, आपण काढून घेतलेलं आहे. आता बघूया काय प्रॉब्लेम आहे. सर्वात प्रथम आपल्याला पाहायचं आहे की मित्रांनो, कुठला ट्रॅक वगैरे खराब झालेला नाही, जळला नाही, शॉर्ट सर्किट वगैरे काय झालेलं नाही. ते प्रथम हे पहा मित्रांनो, क्लीन बोर्ड आहे, सर्व पाहू शकता आपण. सर्वात प्रथम आपल्याला कॅपॅसिटर डिस्चार्ज करून घ्यायचा आहे, नाहीतर इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो आपल्याला. हे पहा मित्रांनो, अजून आपण एकदा AC करंट देऊन दाखवतो तुम्हाला. आता आपण एक मल्टीमीटर घेऊया. मल्टीमीटरला बझर मोडमध्ये सेट करू, DC मोडमध्ये. जो मेन कॅपॅसिटर आहे त्याच्यावर आता आपण व्होल्टेज चेक करून घेऊया, 300+ व्होल्टेज येते का. हे पहा मित्रांनो, 300+ व्होल्टेज येते. आणि आउटपुटला पाहूया कॅपॅसिटरला, हे पण 55 वोल्ट येते. आणि आउटपुटला लीडला पाहूया, काही व्होल्टेज शो करत नाही, पण कॅपॅसिटरला व्होल्टेज दाखवते. मित्रांनो, याचा फॉल्ट आपण पाहूया. सर्वात प्रथम डिस्चार्ज करून घेऊ आपण कॅपॅसिटर दोन्ही, आणि बझर मोडमध्ये सेट करूया मल्टीमीटरला. हे पहा मित्रांनो, व्होल्टेज कॅपॅसिटरपर्यंत येते म्हटल्यानंतर आउटपुटला व्होल्टेज येत नाही. तर आपण सर्वात प्रथम जे रजिस्टर लागलेले आहेत फ्युजिबल, ते रजिस्टर चेक करूया बझर मोडमध्ये. हे पहा मित्रांनो, हा ओके आहे. याच्यामध्ये शॉर्ट दाखवत आहे रजिस्टर. तर आपण या रजिस्टरमध्ये प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं आपलं व्होल्टेज पुढं आउटपुटला येत नाही आहे. आपल्याला फॉल्ट सापडलेला आहे. तर आपण अशा पद्धतीने फॉल्ट काढू शकता इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जरमधला. पहा मित्रांनो, आता आपण फॉल्ट काढून घेतलेला आहे. अजून एकदा बघा मित्रांनो, हे फुल शॉर्ट दाखवते. तर आपण आता कंटिन्युटी पण दाखवते, म्हणजे हा रजिस्टर आपला शॉर्ट झालेला आहे. सर्वात प्रथम आता आपण सॉल्डर गनच्या मदतीने हा खराब झालेला रजिस्टर आहे तो बदलूया. जर तुमच्याकडे रजिस्टर अवेलेबल नसेल तर तुम्ही हा रजिस्टर काढून सुद्धा टाकू शकता. हे पहा मित्रांनो, हा रजिस्टर खराब झालेला आहे. हा आपल्याकडे आता या व्हॅल्यूचा रजिस्टर नाही आहे, तर हा रजिस्टर आपण सॉल्डर गनच्या मदतीने काढून घेऊया, रिमूव्ह करून टाकू. पाहू शकता आपण. हा रेजिस्टन्स आपण काढून घेतलेला आहे मित्रांनो.
आता आपण पाहूया आपला चार्जर ऑन होतोय का नाही ते आपण पाहू शकता. आता आपण जो फॅन रिमूव्ह केलेला आहे तो फॅन जोडून घेऊया, कारण फॅन जोडल्याशिवाय चार्जर ऑन होत नाही. हे पहा मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो. आपण बॅटरीची वायर बॅटरीला कनेक्ट करून घेऊ. सर्वात प्रथम आपण AC व्होल्टेज देऊ. हा आपला चार्जर ऑन झालेला आहे. आता आपण पाहूया आउटपुट देतोय का नाही बॅटरीला कनेक्ट करून. हे आहे आउटपुट DC व्होल्टेज. हे आपण बॅटरीला लावून पाहूया. तर मित्रांनो, आपला चार्जर व्यवस्थितरित्या ऑन झालेला आहे वर्किंग कंडिशनमध्ये. पाहू शकता मित्रांनो, आपण पण असा चार्जर रिपेअरी करू शकता इलेक्ट्रिक स्कूटरचा आरामात. चार्जर आपला व्यवस्थित काम करतोय मित्रांनो. बॅटरी इंडिकेशन पण दाखवत आहे. फॅन पण ऑन झालेला आहे, पाहू शकता आपण. सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण चार्जर कसा रिपेअर करायचा तो या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. हे पहा मित्रांनो. तर आपण ही असा चार्जर रिपेअरी करू शकता. आपण चार्जर जोडून घेतलेला आहे आणि हा पहा मित्रांनो, चार्जर व्यवस्थित चालू झालेला आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर रिपेअरिंग साठी आपण नवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता. हा पहा मित्रांनो, धन्यवाद.